नमस्कार मित्रांनो, तुमचं आपला स्वागत आहे नवीन ब्लॉगमध्ये। तर चाललो आता आपण आपल्या परिवारासोबत, म्हणजे आपल्या नेहमीच्या फेवरेट ठिकाणी रायगडला। अखिल आहे, साईशा पण आहे आणि श्रावणी पण आहे। तिला पहिल्यांदा आपण साईशाला घेऊन चाललो रायगडला, कारण आपलं पहिलं ड्रीम होतं की तिला पहिल्यांदा गड कुठला सर करायचा होता, तो रायगड करायचा। तर चला, सगळे थांबलेत तिकडे त्या साईडला, जाऊ आपण। अजून भरपूर जण यायचे बाकी आहेत। चलो, आपण तिथून चौक फाट्यावरून निघालो। 2 बस केल्यात, ती एक बस होती आपण जे आलो तिथून, आणि एक बस आहे। त्या बसमध्ये रांगडा तिकडे असणार तर कोण सगळ्यांना सांगतात की इकडे झोपायचं असेल तर जा म्हणून, पण कोण जायला तयार नाही। आता चाललेत हळूहळू आपले आता सगळे। आकाश जात आहेत, प्राज जात आहेत। तर चला जाऊया आपण आता बसमध्ये, पण आतमध्ये तुम्हाला दाखवतो मी काय होतं। तर चला, आता पूजन होतं आपलं आणि त्याच्यानंतर मग जाऊ आपण। छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती संभाजी महाराज। त्या बसमध्ये बसलेच सगळे, इकडे पण आता बसलेच सगळे, पण बस फुल पॅक आहे। बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय। भवानी हर हर शिवाजी महाराज की जय। हर हर महादेव महादेव महादेव। जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम। दोन्ही बसचे जे आपले सदस्य आहेत ते उतरले तिथे। महाराजांचा जयघोष ज्याला हार वगैरे घातला आपण। आता इथे फोटो सेशन होईल आणि आपण आपल्या रायगडकडे मार्गस्थ होऊ। एवढा मोठा परिवार आहे आपला आज आपल्या बरोबर, आज भ्रमण केला उद्याचा रायगड सर करायला। चला, हे बघा ग्रुप फोटोसाठी सगळे आता रेडी होतात। श्री शिवाजी महाराज की जय। छत्रपती श्री संभाजी महाराज की जय। हर हर महादेव जय श्रीराम जय श्रीराम जय जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीरामांचा जयघोष होऊन आपण आपल्या आता प्रवासाला सुरुवात करू। चला दादा। ओके ओके अच्छा बाजूला थोडा, अरे युट्यूब मध्ये येईन रे फेमस। बोला श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय श्रीराम हर हर। चला, आई भवानीच्या पुण्याईचं
रात्रीचे 3 वाजले आणि हे बघा इथं काय चालू आहे बघा. हे बघा त्याला काय खायला घातलाय? शिवराय. बसचा प्रवास आपला झाला. सकाळी 4:15 आपण इथे पोहोचलो आहे. त्याच्यानंतर आता जे देशमुख हॉटेल आहे खाली पायथ्याशी, तर तिथे नाश्ता करायला थांबलेलो. सगळ्यांचा आता नाश्ता झाला आहे आणि थोड्या वेळात आपण वरती भेट चालायला सुरुवात करू. जाऊया ना आपण. चला पुढे आरती बसला आहे, बाकीचे सगळे बसले, आजूबाजूला सगळे दाखवतो तुम्हाला मी. चला बरोबर घ्या. बाकीचं सर्व सामान हा बसमध्येच ठेवून द्या. जेवढी गरजेच्या वस्तू आहेत तेवढं फक्त बरोबर घ्या. ज्यांच्याकडे प्रत्येकाने भेटीशिवाय आणि वारकरी टोपी आहे ती प्रत्येकाने बरोबर घ्या. ठीक आहे. काळो काय सगळा पायरीच्या इथे पोचलोय आम्ही. आता काय दिसत नसेल तुम्हाला. चला जाऊ आपण. चला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. हिंदू राष्ट्र की जय. गो माता की जय. बोला हर हर महादेव. महादेव महादेव. बघा अशक्य सुंदर अशी सह्याद्री. ढग जणू काय खाली टेकलेत. वरती आपल्या बघितलं चालले सगळे हळूहळू. भाऊ माहिती देतात पण आपल्याला काय शूट करायला भेटत नाहीये. बाबू आहे कोणाच्या नाही कोणाच्या तरी अंधावर जाते. हाय कर. कुठे चालले साई तू? कुठे चालले सर? कुठे चालले? कुठे चाललं? रायगड. चला. हो नाही की छान. बघा सकाळ सकाळचा नजारा बघा सह्याद्रीचा. तिकडे आपलं टकमक टोक आणि इथून आपल्याला असं वरती जायचं अजून आणि पुढे त्या साईडला महादरवाजा. सगळे चाललेत हळूहळू. साई एकदा याच्या खांद्यावर एकदा त्याच्या खांद्यावर. ती मजा चालू. तर कारवी 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 ही बघा रायगडला तुम्हाला कारवी भरपूर बघायला भेटले. बघा कारवीच कारवी. हा का. तर थोडं थकल्यासारखं झालं कारण रात्री झोप नाही झाल्या. तर बघू आता जाऊया आपण. साई इकडे बघा. साई फुलं बघता. समोर दिसते ती हिरकणी उतरली ती या कोपऱ्यावर आणि खाली उतरून ती ह्या खाली गेली. ज्यावेळेस राजाभिषेक ज्यावेळेस झाला महाराजांचा त्याच्या अगोदर महाराज प्रतापगडावरती गेले आईचं दर्शन घ्यायला. भवानी आईचं दर्शन घेण्यासाठी ते याच मार्गे खाली उतरले त्या खिंडीतून खाली. आणि एक सूचना आहे निघाल्यापासून एक अर्धा असं बघतोय की चॉकलेटचे रॅपर बिस्किटचे रॅपर पुढे जे सगळे रस्ते असला कसला आला सर माझा करतो म्हणजे पोचलो त्या रायगड हा महादरवाज्यामध्ये त्याची जी काही माहिती आहे इतिहास आहे तो जाणून आपण घेणारच आहोत. परंतु सर्वात पहिला आपण दरवाजा आहे महादरवाजा आहे त्याचा आपण पूजा करून घेऊया. आपण या दुर्गावरती आल्यानंतर पूजन का करतो? कारण की प्रत्येक दुर्ग हा आपल्यासाठी एखाद्या मंदिरापेक्षा कमी नाहीये. कारण की दुर्ग म्हणजे खजिना. बरोबर. महाराजांनी सर्वात जास्त जर आयुष्यामध्ये जर कशावर प्रेम केला असेल तर ते फक्त आणि फक्त दुर्गांवरती. का असं? कारण की हे जे दुर्ग होते त्याच्यामुळेच आपलं स्वराज्य वाढलं, राखलं गेलं आणि ते अबाधित राहिलं आणि खूप वाढत गेलं.
बरोबर. त्यासाठी आपण ह्या दुर्गांची पूजा करतो. आणि दुर्गाचं रायगडात स्वतः आपले देव, आपले मालक, ज्यांना बघून, ज्यांच्याकडे बघून आपल्याला प्रेरणा मिळते, त्यांच्याकडे बघून आपली इच्छाशक्ती प्रबल होते, आपल्याला खूप काही शिकायला मिळतं. अशा आपले धनी, आपला देव आपल्या रायगडावरती राहतोय. तर आपला देव या रायगडावरती राहतोय आणि आपण जरा दरवाजाच्या उघडल्या सुद्धा पूजा नाही केली तर आपल्याला काहीच कळत नाही. त्याच्यामुळे आपण प्रत्येक दुर्गावरती गेल्यानंतर आपण प्रत्येक दुर्गाची पूजा करतो, कारण ते आपल्यासाठी मंदिरच आहे. आज आपण महादरवाजापर्यंत येऊन पोहोचलो. महादरवाजाची जी बांधणी आहे, महादरवाजा कसा आहे, काय आहे, कशा पद्धतीने बनवला आहे, त्या सगळ्या गोष्टी आपल्या परिवाराचे सदस्य होती बायू होईल हे आज सांगते. मी त्यांना विनंती करतो त्यांनी पुढे येऊन पूर्ण माहिती सांगितली. मी महादरवाजाची माहिती सांगणार आहे. महादरवाजाची जर तुम्ही रचना बघाल ना, म्हणजे याचा आकार बघाल गोमुखी टाईपने आहे. म्हणजे जेव्हा गाय बोलून बघते ना, आपण बघतो यू टाईप शेप बनतो, त्या टाईपचं आहे. आणि आपण जेव्हा पण बघतो ना, म्हणजे प्रत्येक दुर्गावर नसतो, आपण कोणत्या तरी दुर्गावर जातो, आपल्याला बरेचसे महाद्वार आहेत ना, ते आपण पायरी चढलो तर समोरासमोर दिसतात. आणि हा रायगडचा जर आपण महाद्वाराचं बघायला गेलो ना, तर आपल्याला गोमुखी टाईप होईल. कारण की गोमुखीचा फायदा असा आहे, शत्रू जरी एंटर मारतोय ना आतमध्ये, त्याला समजून नाही नक्की महाद्वाराच्या कुठे आहे आणि कुठे नाही. शिल्प आहेत त्याच्याबद्दल सांगतो थोडा. हे कमलाची शिल्प आहेत, सरस्वती आणि लक्ष्मीचं प्रतीक आहे ते. आणि त्याच्या साईडला जे शरद शिल्प आहे, तर तुम्हाला दिसत असेल शरद शिल्प हातीवर पाय ठेवणे. त्याचा अर्थ असं आहे की एखाद्या शत्रूचा माज आपण कशा प्रकारे म्हणजे त्याला दाखवू शकतो, त्याचं प्रतीक आहे. आणि त्याच्यावरती जे तुम्हाला कंसाचे दिसत असते ते एका पट्टीमध्ये बघा डायरेक्ट, ते रयतेचं प्रतीक आहे. जे महाराजांनी आपल्या दुर्गावर जे सैन्य काम करतात ते उन्हाळे आणि हिवाळे काम करत असतात आणि पावसाळी ते शेतीवाडी करत असतात. त्यांचं प्रतीक म्हणून ते आकृती तिकडे हे केलेले आहे. दुसरं झालंय जांग्या. जांगे कशासाठी वापरले जाते, त्याच्यातून जरी शत्रू जो एंट्री मारतोय डायरेक्ट हल्ला न करता आपण त्याच्यावरून त्याला थांबवू शकतोय. जसं की बाणाने आपण त्याच्यावर वार करू शकतोय. भाला झाला, उकळलेला तेल झाला, अजून दरवाजाची रचना बघा ना, हा आत्ता बसवलेला आहे. पण ज्याचे हे चौकीदार लावले आहेत ना, ते कशासाठी की समज मोठं जर प्राणी वगैरे असेल तर धडक मारतो ना, तर त्याला थांबवण्यासाठी येते. म्हणजे जरी त्यांनी याच्यावर हल्ला केला तर त्याला तर त्रास होणार आहे, दरवाजाला काही त्रास होणार नाही. आणि बाकी झाला आपण बोलतो ना, पूर आल्यावर पाणी झाला, वाट वगैरे नसते काही केला, तर आता मध्ये झालेलं इथे पूर झालेला, आता व्हिडिओ वगैरे आलेला आपल्याला. तर हा होल त्याच्यासाठीच पाडलाय. जर पाणी वेगाने वाहत असेल तर या मार्गाने तो निघून जातो. आणि मेन गोष्ट अशी राहिली, महाराजांची अशी म्हणजे महाराजांची बुद्धी बघा. जरी शत्रू आपल्या कंट्रोलमध्ये आला नाही, वरती 4% पाडलेले आहेत पाण्याचे, आपल्या कंट्रोलमध्ये हे जर शत्रू आले नाही तर हा माझा डायरेक्ट खोलायचा आणि वरती जे टाके आहेत त्यांना सुरंग लावून तो पाणी सोडायचा. पाणी सोडला की डायरेक्टली पाण्याचा भाव वाढणार आणि त्या पाण्याच्या भावाने सगळे शत्रू खाली जाणार. याच्या पुढे गेले ना, आता एंटर मारला आपण तर याच्या बाजूला देवळ्या आहेत मोठ्या. त्या कशासाठी, सैनिकांना म्हणजे पारेकरी असतात ना आपला, त्यांच्यासाठी. म्हणजे जरी इथून कोणी येत असेल, आपण चेकपोस्ट बोलतो ना, त्याप्रमाणे जर एखादा आपलं म्हणजे कोणीही असू दे, जवळचा असू दे किंवा लांबचा असू दे,
त्याने एंटर मारायच्या आधी त्याची पूर्ण चेकिंग केली जाते, त्याची विचारपूस केली जाते, नंतरच त्याला वरती जाऊन देतात. आणि अजून याच्या आतमध्ये एंट्री मारली, वरती एक तटबंदी आहे, ही तटबंदी पूर्ण टकमकटक तिथपर्यंत खालपर्यंत पोहोचलेली आहे ती. आणि याच्या आतमध्ये एंट्री मारली ना तर तुम्हाला सरळ रस्ता नाही दिसणार. आपण 2 मीटर टाईपच आहे, आला ना तुम्ही तिथे गेला ना यू शेपनीच गेलेला आहे तो. आणि त्याच्या वरनं पण शत्रूवर म्हणजे दगडीने किंवा बाणाने किंवा भाल्याने वार करू शकतो. खूप अशी सुंदर माहिती दिलेली होती. त्याचप्रमाणे आता आपण या ठिकाणी आलो आहेत तोफांची माहिती घेण्यासाठी. एकंदरीत रायगडवरती इतिहास सांगतो की 500 तोफा होत्या, कारण त्या आपल्याला मिळतात त्या इंग्रजांकडून. तुम्ही पहिले तोफीची रचना बघा, या तोफेला बांगडी तोफ म्हणतात. आणि इथे बघा 1 2 3 4 5 अशा वेगवेगळ्या बांगड्या आहेत त्या, आणि त्या जोडलेल्या आहेत, त्या जोडून त्या तोफा बनवलेल्या आहेत. दुसरी तोफ येते ती ओतीव तोफ, म्हणजे एखादा साचा असतो, त्या साचेमध्ये शिसं गूळ वगैरे टाकून ते वितळून ते त्याच्यामध्ये ओतली जातात, ती ओतीव तोफ होते. त्या या एक आपण जंजिरा किल्ल्यावरती बेल असेल तर एक मोठी तोफ बघितली, कलाल बांगडी, ती पण अशी या स्वरूपात, यातली मोठी बघा. आणि विजापूरला जर कोणी गेलं असेल किंवा कोणी बघितली असेल तर लांडा कसा म्हणून आहे आणि मुलूक मैदान, ती 1 पीस तोफ आहे. अशा दोन प्रकारच्या तोफा आपल्या इथे बघायला मिळतात. इंग्रजांना महाराजांनी साधारण 1670 मधले एक पत्र इंग्रजांना लिहिलेले आहे की आम्हाला तुमच्याकडून काही तोफा पाहिजेत. पण इंग्रजांनी छातीवर दगड ठेवून महाराजांना 10 तोफा त्यावेळेस दिल्या, का तर इंग्रजांना धोका होता औरंगजेबाचा. कारण महाराजांना ते कशासाठी पाहिजे होत्या हे औरंगजेबाला त्यावेळेसच्या प्रस्थापित सत्तांना माहिती होतं की महाराजांना कशासाठी पाहिजेत. पण तरी पण त्यातल्या 10 तोफा या महाराजांना त्यावेळेस दिल्या गेल्या. त्यातल्या या 2 तोफा असू शकतील किंवा या नंतर देखील आल्या असतील. आणि 3 तोफा आपल्याला हिरकणी बुरुजावर बघायला मिळतील. जर आपल्याला वेळेचं भान जर आपल्याकडं तेवढं आपण पाळलं तर निश्चित आपण त्या ठिकाणी जाऊ आणि त्या 3 तोफा आपल्याला बघायला मिळतील. अजून भरपूर बघायचं आहे, त्यामुळे लवकरात लवकर पावलं उचला. हा मोठा पॅच आहे आता, तर आता आपल्याला थोडंसं ध्वजस्तंभावर जवळ जाऊन थांबायचं आहे. त्याच्यामुळे जवळजवळ तसं चाललं तर 35 मिनिटाचा पॅच असेल. आपण ज्या प्रकारे चालत आलो, मला तर 20 मिनिटात आपण टाईम लावून चाला आणि लवकरात लवकर कव्हर करा, कारण वेळ उशीर झाला आहे. कारण आपल्या परतीचा मार्ग परत आपल्याला 2 ठिकाणी पाचाडला भुईकोट किल्ला तो बघायचा आहे, समाधीस्थळ बघायचं आहे मासाहेबांचं, आणि नंतर आपल्याला पुढे जायचं आहे. काही मंडळी आपली लांबून आलेली आहेत, त्यांना वेळच्या वेळी घरी पण जायचं आहे. त्या सगळ्याचं भान ठेवा आणि कृपया लवकर चला. मला तर तो फोटो काढून बऱ्यापैकी झाले असतील, तरी आता निघावं. त्या ठिकाणी जर तुम्ही बघितलात तर संपूर्ण त्या छत्री निजामपूर त्या या ठिकाणी जवळ बराचसा प्रदेश तो खाली येत होत्या आणि शत्रूवरती नजर ठेवण्यासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीचा तो स्पॉट होता. आणि त्या ठिकाणची तोफ होती ती 360 अँगलमध्ये ती फिरत होती त्यावेळेस, आणि जेणेकरून रायगडचा बराचसा भाग कव्हर करून संरक्षणाखाली तो त्या ठिकाणी येत होता. अशा प्रकारची रचना त्या ठिकाणची त्या होती त्यावेळेस. बरं, आता आपण कोणीही कुठेही समोरच्या बुरुजावरती तोफ आहे, अजूनही शाबूत आहे ती तोफ. तिथून मारा केला तर तो जाईल टाक्यावरती, तो टाका उद्ध्वस्त होईल. त्या टाक्याचं सर्व पाणी जे आहे ते वाहून येणार कशामध्ये, महादरवाजामध्ये. आणि महादरवाजामध्ये जो गणीम आलेला असेल तो सगळा गणीम वाहून खाली जाणार. कारवी हे बघा, हे अशी असतात. आणि जो लोणावळ्यात झालाय तो स्कॅम झाला आपला बरोबर. येता येता आपण सगळी माहिती घेतोय. बाबू आहे त्यामुळे मग जमत पण नाही आपल्याला, पण जेवढं पॉसिबल होईल तेवढा अभ्यास मोहिमेचा दाखवेन तुम्हाला मी. कुठे कुठे काय काय एक्सप्लोअर करतोय, काय काय माहिती भेटते आपल्याला. थांबा जरा 2 मिनिटं. त्या बघा आपल्या सगळ्या काय म्हणू तुम्हाला मी, रणरागिणी आमच्या परिवारातल्या रायगड सैर करतात. सुचत नाही शब्द, 5ला 5 झालेत.
सायशाचं कसं आहे, आमच्याकडे कमी पण सगळ्यांकडे जास्त राहते. बघा आता झोपून उठले, खालपासून झोपली होती तुकडे करून दरवाजाच्या इथून, आता उठले, पाण्यात टाकून द्यायची. खायला चालू केलं. असा एक सदस्य नाही की तिला घेतलं नाही, सगळेजण घेतात, खेळते, रडले ना अजिबात. आपला महाराजांचा इतिहास अनुभवते. सर्वांना प्रश्न पडला असेल की एवढा वेळ इथे येऊन आपण का थांबलो. त्याच्या पाठीमागचं पण कारण तसंच आहे, कारण की हा इथला जो भाग आहे, जसं की स्तंभ झाला, 2 तलाव आहे, बाजूला टाका आहे, याची जी माहिती आहे अभ्यास केला होता आणि जर एखादा व्यक्ती अभ्यास करतोय आणि त्याच्यानंतर जर त्याला पेपरच द्यायला भेटला तर फायदा आहे. तसाच विषय झाला. रोहित भाऊने अभ्यास केला होता आणि त्यांना बोलायलाच मिळालं नाही. आपण काय केलं ह्या मोहिमेला, एकच कोण बोलणार नाहीये. ह्या मोहिमेला आपण काय केलं, आपल्या परिवाराचे जे कोणी सदस्य आहेत त्या प्रत्येक सदस्याला आपण एक ठिकाणचा विषय दिलेला आहे आणि त्या प्रत्येक ठिकाणचा विषय तो सदस्य बोलेल. त्याच्यामुळे थोडंफार काय कमी जास्त असेल तर ते महेश भाऊ आणि आम्ही ते पूर्ण करू. परंतु आपला सदस्य जो आहे परिवाराचा, तो पुढे येऊन बोलला पाहिजे. सर्वात मोठा परिवाराचा हा निर्णय आहे की परिवारातला एकूण एक सदस्य हा बोलला पाहिजे. असं नाही की बाबा येतो जातो पण त्याला पुढे केल्यावर बोलताच येत नाही. ह्या गोष्टी घडू नये त्यासाठी परिवाराने निर्णय घेतला की आपल्या परिवारात जे कोणी सदस्य आहेत त्या प्रत्येकाला आपण पुढे करणार आणि त्याला बोलता आलं पाहिजे. तर इथली जी माहिती आहे, तुम्हाला प्रश्न विचारतो बाबा नक्की हे काय आहे, कसं आहे, कशासाठी आहे, याची जी माहिती आहे ते आपल्या परिवाराचे उपाध्यक्ष रोहित भाऊ लोते हे देणार आहेत. मी त्यांना विनंती करतो त्यांनी येऊन इथला जो इतिहास आहे या स्तंभाबद्दल आणि जे चर्चा आहे त्यांच्याबद्दल द्यायची. सर्वांना प्रथमतः जय शिवराय. जय शिवराय. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा स्तंभ नक्की कसला आहे. प्रथमतः याला लोहस्तंभ असं म्हणतात. तर अनेक इतिहासकारांचे असं वेगवेगळं म्हणणं याच्यावर म्हणजे काही इतिहासकार बोलतात की याला हत्ती बांधण्यासाठी याचा वापर होत होता. म्हणजे राज्याभिषेकावेळी जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला त्या सोहळ्यासाठी हत्ती आणले होते, ते बांधण्यासाठी याचा उपयोग झाला. पण आपण एक तर्क लावू की जर हत्ती बांधण्यासाठी याचा उपयोग होत होता तर याची कडी जी दिसते ती वरच्या साईडला आहे. जर हत्ती बांधायचा म्हणजे आपण हत्ती बांधताना बघितलं तर साकलदंड खाली आणि एखाद्या लाकडी खुटी असते किंवा लाकडी अशा ओंडक्याला हत्ती बांधलं जातं. तर म्हणजे हे एखाद्या म्हणजे मी वाचण्यात असं आलं की हे तर्क थोडं चुकीचं असू शकतं. तर दुसरं तर्क आहे सूर्यघटी. सूर्यघटी म्हणजे काय, तेव्हाचं घड्याळ. तर तेव्हाच्या इमारती अर्थातच दुमजली तिमजली इमारती होत्या. तर सूर्यप्रकाश जर पडला तर सूर्यघटी कशी असू शकते. जर सूर्यघटी हवी होती तर एखाद्या होळी मालावर आपण बोलू शकतो, होळी मालावर हिचा वापर बरोबर झाला असता. तर तिसरा इतिहासकार असं बोलतो की ह्याचा उपयोग एखाद्या म्हणजे जो एखाद्याने गुन्हा केला म्हणजे त्याला शिक्षा देण्यासाठी जर उलटा हात टांगला तर बरोबर त्या कुटीला टांगू शकतो. म्हणजे मला तरी असं वाटतं की याचा उपयोग एखाद्या कैद्याला शिक्षा देण्यासाठी वापरला जात असत. त्यानंतर आपल्या समोरच हत्ती तलाव आहे. तर हत्ती तलावाचा इतिहास सांगतो. जे छत्रपती शिवाजी महाराजांचं म्हणजे नियोजन कसं होतं, जेव्हा महाराजांचा राज्याभिषेक झाला म्हणजे राज्याभिषेक होणार होतं हे महाराजांनी आणि जिजाऊन म्हणजे आधीच ठरलं होतं. तर एक छोटासा पिल्लू हत्तीचा आणून रायगडावर ठेवला होता. म्हणजे त्या हत्तीला पाणी पाजण्यासाठी या हत्ती तलावाचा उपयोग होत असत आणि ह्याच हत्ती तलावाच्या दगडांनी जे समोरचं बांधकाम जे केलंय त्या बांधकामासाठी याचा दगड वापरला गेला. तदनंतर मी गंगासागर तलावाकडे येतो. म्हणजे गंगासागर तलाव याच्याबद्दल जर सांगायचं झालं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. त्या राज्याभिषेकासाठी प्रसिद्ध म्हणजे धर्मपंडित शास्त्रपंडित गागा भट्ट आले होते. त्या गागा भट्टांनी हे म्हणजे 7 नद्यांचं 7 समुद्राचं पाणी आणून छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि जो उरलेला पाणी आहे त्या गंगासागर तलावामध्ये टाकण्यात आलं. आणि त्यांनी त्यानंतर एक कविता म्हणजे त्यानंतर ते उद्गारले असं म्हणायला काय हरकत नाही. गंगा यमुना नर्मदा यांचे
7 नद्यांचे आणले पाणी, 7 समुद्रांचे आणले पाणी, त्याचे झाले तीर्थाचे घर, नाव तयाचे गंगासागर, असं म्हणजे म्हटलं जातं. तर त्यांनी असं लिहून ठेवलं होतं. त्याची जर हाईट बघितली तर 35 फूट आणि 12ही महिने त्या गंगासागर तलावाचा उपयोग होत असेल. त्यानंतर आता मी पुढे जातो मनोऱ्यांकडे. म्हणजे ते समोर आपण प्रश्न पडतो की ते समोर 3 म्हणजे आता ते 2च दिसतात, पण पहिले तिथे 3 मनोरे विजय स्तंभही आपण त्यांना म्हणू शकतो. तर जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज एखादा गड किल्ले जेव्हा जिंकून येत असत तेव्हा 3 जे स्तंभ दिसतात, तर एका स्तंभावर गवताची गंजी म्हणजे गवत जाळून आपल्या रयतेला इशारा देत असत की मी एखादा गड सर केलाय. तदनंतर जो दुसरा ध्वज दिसते तो पण दुसरा मनोरा दिसतोय, विजयस्तंभ दिसतो, त्याच्यावर एक भगवा ध्वज रोवला जायचा जेव्हा एखादा आपण गड सर करायचो. आणि जो तिसरा मनोरा तिथे होता तो राण्यांना म्हणजे हवा हे करण्यासाठी त्याचा वापर होत असत. त्यानंतर मला सांगायचं आहे की जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज एखादी मोठी मोहीम जर फत्ते करून आले तर 350 दिवे त्या मनोऱ्याला लागले जात आणि एक विजयस्तो. विचार करा हे भव्य दिव्य इमारती तेव्हा कशा दिसत असेल जेव्हा आपण खालून जी आपली जी रयत बघत असत की 350 दिवे या स्तंभाला लागले जात असत. म्हणजे आपल्या राजांनी आपल्या रयतेची किती काळजी घेतली विचार करा. यातून म्हणजे आपण शिकू शकतो की आपल्या राजांनी आपल्याला काय काय म्हणजे आपल्या रयतेची छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्या महाराजांनी आपली काळजी घेतली. तदनंतर हनुमंत टाक्याकडे मी येतो. मुळात तर मीच हनुमंत टाके अजूनपर्यंत बघितली नाही. म्हणजे मला तर वाटतं माझी 13वी मोहीम आहे, पण मलाच माहीत नाही हनुमंत टाकी कुठे. पण आपल्यावर एक जबाबदारी पडली तर ती पार पाडणं हे आपल्या प्रत्येक प्रतिष्ठानाच्या मावळ्यांच्या म्हणजे एक ती रक्तातच आहे. तर हनुमंत टाक्यांबद्दल मी सांगतो. जेव्हा शिवकाळात म्हणूया किंवा मोरे आणि शिर्के घराणी इथे होऊन राजवटी इथे झाल्या, तर त्यांच्या त्या समाजातील ज्या स्त्रिया तिथे पाणी भरण्यासाठी येत असत. म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळ ह्या कोणत्याही वेळेत कोणतीही स्त्री तिथे येत असत. तर त्या तिथे एखादी अविघ्न किंवा अशी म्हणजे भूतप्रेत अशा काही गोष्टी घडू नये त्यासाठी हनुमंत टाक्यासमोर एक आपल्या मारुतीरायाची एक छान अशी मूर्ती तिथे हे करण्यात आली आणि त्याचं नाव हनुमंत टाके असं पडलं. त्यानंतर त्याचं एक विशिष्ट मी एक हे सांगतो की इतिहासकार बोलतात की त्यामध्ये जो असं म्हणजे पहिला टाका आहे जो हुजूर बाजारी म्हणजे जी समोर असलेली बाजारपेठ त्यातून जो पाणी वाहत असेल तो पहिल्या तिथे 3 टाके आहेत. ते पहिल्या टाक्यांमध्ये तो पाणी जात असेल आणि त्यातून एखादा असं म्हणजे छिद्र किंवा एक हे असेल की त्यातून त्या 2 टाक्यांना पुरवठा होत असेल. आणि त्याच टाक्यातून आपलं जो समोर हत्ती टाके दिसते त्या हत्ती टाक्याला असं म्हणजे बोलण्यात येतो की झरा लागलेला होता जो हत्ती टाक्यांमध्ये येत असत. बस एवढंच सांगतो. जय शिवराय. माहिती दिली भाऊ. परिवाराचा हात येतो जसं मी मागाशी सांगितलं की प्रत्येक सदस्याला बोलता आला पाहिजे, प्रत्येक सदस्याने जो इतिहास माहिती आहे तो सांगितला पाहिजे. अगदी बरोबर सांगितलं. तर तुम्ही जे तर्क मांडले होते ते अगदी बरोबर होते. त्याच्यामध्ये अजून एक तर्क ॲड करतो. अजून एक इतिहासकार आहे जे की आप्पा परब आहेत, ज्येष्ठ इतिहासकार आहेत, थोर अभ्यासक आहेत. त्यांच्याकडे बघून खूप सारे शिवप्रेमी शिकत आहेत आणि अजूनही शिकतात. तर त्यांचं म्हणणं असं आहे की हा जो स्तंभ आहे हा कदाचित ध्वजस्तंभ असू शकतो. हा तर्क आहेत बरं का, हे तर्क आहेत सगळे इतिहासकार जेवढे माझं सगळं तर्क आहेत, कारण की याची नोंद अशी कुठे सापडत नाही. त्यांचं असं म्हणणं आहे की हा जो लोहस्तंभ आहे हा कदाचित ध्वजस्तंभासाठी असावा. कारण समजा टाकणार कसं एखादा काठी घेतली स्तंभ त्याला झेंडा लावला तो ह्याच्यामधून टाकायचा, ह्याच्यामधून उभा करायचा आणि नंतर जे असेल तिथं रशीन त्याला इथे बांधायचं आणि इथे बांधायचं असं आप्पा परबांचं तर्क आहे. तर आता ह्याच्यामध्ये काय खोटं काय खरं याच्याशी आपल्यामध्ये पडायचं नाही, परंतु हे अशा प्रकारचे तर्क आहेत. रोहित भाऊने अगदी बरोबर सांगितलं की घड्याला कशा पद्धतीने आता ह्याची सावली कुठल्या बाजूला पडले दिसते का या साईडला बरोबर. तर घड्याळ आता पहिले जे घड्याळ असायचं कसं घालायचं सूर्याच्या ह्याच्यावरती, सूर्य ज्या पद्धतीने फिरेल त्या पद्धतीने तो
वेळ ओळखला जायचा. सूर्य जर डोक्यावरती आला, माथ्यावरती आला तर 12 वाजले. अशाच पद्धतीने ही घटीचा तर्क जो आहे त्याचं काम करत असेल. आता हे बघा, ज्या पद्धतीने ही सावली पडते